नमस्कार, मी डॉक्टर महेश निकम, कान नाक घसा तज्ञ, श्रीपाद कान नाक घसा हॉस्पिटल, नाशिक. उतारवयात बऱ्याच लोकांना ऐकायला प्रॉब्लेम होत असतो. तर त्याचं मेन कारण जे असतं ते वयामानानुसार ऐकायची नस कमजोर होणं. आता आपल्या घरात आपल्याला जाणवतं की आपण आपले वरिष्ठ लोक जे असतात आपण त्यांना बोलतो, पण ते एक तर रिस्पॉन्स देत किंवा गोंधळतात आणि भलतंच उत्तर देतात. अशा वेळेस समजायचं की यांना ऐकायला येत नाही. जनरली उतारवयात जे ऐकायला कमी होतं ते कसं जाणवतं की आपण जेव्हा 4 लोक येऊन गप्पा मारत असतात तेव्हा आपल्याला त्यांचे 2 शब्द समजतात, 2 शब्द समजत नाही. किंवा आपण लग्न समारंभात जातो तर आपला फार गोंधळ होतो की समोरचा व्यक्ती काय बोलतो नेमकं आपल्याला समजत नाही. अशा वेळेस समजायचं की आपल्याला ऐकायला कमी झाले. अशा वेळेस तुमचे जवळचे कान नाक घसा जे डॉक्टर असतील त्यांच्याकडे जाऊन कान तपासणे, कानाची एक ऐकायची तपासणी ऑडिओमेट्री असते ती करून घेणे आणि समजून घ्यायचं की आपल्याला कितपत ऐकायला कमी. ऐकायला जर फार जास्त प्रमाणात कमी असेल तर आपल्याला योग्य वेळेस ते मशीन लावणं गरजेचं असतं. कारण की तुम्ही जर योग्य वेळेस मशीनने लावलं तर काय होतं की कालांतराने मेंदूची जी संवेदना असते, ऐकण्याची क्षमता असते ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि मग जेव्हा तुम्ही कालांतराने मशीन लावायला जातात तेव्हा मग तुम्हाला सेम जसं आता मशीन न लावता प्रॉब्लेम येतो की ऐकायला 2 शब्द समजतात, 2 शब्द समजत नाही, तसं मशीन लावून पण तुमची अवस्था होते. त्याच्यामुळे योग्य वेळेस मशीन लावणं गरजेचं असतं. आता बरेच लोक म्हणतात की मशीनने त्रास होतो, आवाज जास्त येतो. तर तुम्ही बेसिकली काय होतं की बरेच लोक ऐकायची तपासणी न करता डायरेक्ट होलसेल किंवा कुठेतरी असं मशीन घेता आणि ते लावत बसता. तुम्हाला जर ऐकायला चांगलं असेल तर त्या मशीनने नक्कीच तुम्हाला त्रास होणार आहे. तुम्ही जेव्हा बाहेर मोठ्या आवाजात जाता तर ते मशीन सगळंच आवाज वाढवतं आणि त्याच्यामुळे त्या मशीनचा त्रास होतो. म्हणून घेताना जसं आपण डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातो, चष्म्याचा नंबर काढतो, चष्मा घेतो, तसंच कानाचं मशीनच्या बाबतीत असतं. तुम्ही डॉक्टरांकडे जायचं, ऐकायची तपासणी करायची आणि त्याच्यानुसार डिजिटल मशीन घ्यायचं. शक्यतो साधं मशीन घेऊ नका, कारण साधं मशीन टोटल ॲम्प्लिफिकेशन करतं आणि त्याचा कानावर उलटा असर होत असतो. तुम्ही चुकीचं मशीन वापरलं तर त्याच्याने ऐकायची क्षमता देखील कमी होते. म्हणून योग्य मशीन कमीत कमी 12 फिल्टर त्याचं यूज केलं, 12 फिल्टर किंवा चॅनल म्हणतो आपण, ते मशीन किंवा त्याच्यावरचं मशीन घेतलं तर योग्य असतं, जेणेकरून कानाचं नुकसान होत नाही. तुम्ही एकदा मशीन घेतलं तर ते कमीत कमी 5 वर्ष टिकतं. म्हणून आपण जे पैसे देणार आहे ते 5 वर्षासाठी देणार आहे. आणि जेवढं डोळा हा नाजूक भाग आहे तेवढाच कान पण नाजूक इंद्रिय आहे आपलं, जे आपलं ऐकण्याचं काम करत असतं. आपण जर योग्य मशीन लावलं तर त्याचं होणारं नुकसान होत नाही. म्हणून घेताना योग्य मशीन घ्या. आणि जर तुम्ही मशीन वापरलं किंवा आता जसे घरचे लोक असतात की जे त्यांना म्हाताऱ्या लोकांमध्ये गैरसमज बरेच असतात, त्याच्यामध्ये मशीन वापरणं टाळता. पण तुम्ही जर मशीन वापरलं तर तुमचं सोशलायझेशन होईल. म्हणजे तुम्ही घरी आपल्याकडे लोक पाहुणे येत आहेत तर त्यांच्याशी आपल्या गप्पा व्यवस्थित होतील. आपण जेव्हा लग्न समारंभात जातो तर आपल्याला त्याचा एन्जॉय करता येतो. आपण मशीन घेणं, वापरणं, गरजेनुसार वापरणं योग्य असतं. म्हणून मशीनने नुकसान होतं हे जे विचार करण्याची पद्धत आहे किंवा जे गैरसमज आहे ते दूर करा. तुम्ही जर योग्य डिजिटल मशीन वापरलं तर त्या मशीनचा त्रास नाही होत. आणि मशीनचं कसं आहे की 2-1 वर्षात आपल्याला पुन्हा ऐकायला कमी होतं, तर तेव्हा पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन ऐकायची तपासणी करायची आणि मशीनमध्ये डिजिटल मशीनमध्ये हे चेंजेस करता येतात. तर मग ते मशीनमध्ये चेंजेस केल्यावर तुम्हाला पुन्हा पहिल्यासारखं ऐकायला येतं. म्हणून मशीन वापरणं गरजेचं आहे. आता बरेच लोक म्हणतात मला त्याची सवय होऊन जाईल. कारण की जे तुमचं ऐकायचं नुकसान झालंय ते तर पुन्हा येणार नाहीये. ती सवय नाही, ती गरज आहे ऍक्च्युली. तुम्हाला ऐकायला पुन्हा येणार आहे का वयामानानुसार गेलेलं? नाही येणार. म्हणून तुम्हाला मशीन ह्या उरलेल्या आयुष्यात वापरावंच लागणार आहे. त्याच्यामुळे ती गरज म्हणून वापरा. गरजेनुसार म्हणजे आपल्याकडे जेव्हा पाहुणे येत आहे, आपल्याला टीव्ही बघायची, आपल्याला लग्न समारंभात गर्दीच्या ठिकाणी जायचंय, तर अशा वेळेस मशीन अवश्य वापरा, जेणेकरून तुम्ही तुमची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करू शकता. म्हणून योग्य वेळेस योग्य ते मशीन ऐकायची तपासणीनुसार घेतलेलं योग्य असतं. तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही त्या डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता, त्यांच्याकडनं योग्य तो सल्ला घेऊ शकता.
आता बरेचसे लोक म्हणतात की मला मागचं मशीन नको, मला आतलंच मशीन हवंय. तसं नसतं. तुमची ऐकायची क्षमता काय, ऐकायची तपासणी झाल्यानंतर ते डिसाईड होतं. पहिले हे समजून घ्या की आपण मशीन, जे ऐकण्याचं मशीन आहे, हे ऐकण्यासाठी घेतोय, दिसण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी नाही घेतोय. ते फार महत्वाचं. आपली जी विचार करण्याची पद्धत आहे ती आपण चेंज केली पाहिजे. आपण जेव्हा चष्मा घेतो आपण त्याच नंबरचा घेतो की जो डॉक्टरांनी काढून दिलेला, तरच आपल्याला स्पष्ट दिसणार आहे. तसंच कानाचं पण आहे. तुम्ही योग्य ते मशीन घेतलं, आपण दिसण्यासाठी मशीन न घेता आपण ऐकण्यासाठी मशीन घ्या, म्हणजे त्या मशीनचा योग्य तो फायदा होईल.